गुन्हेगारी आणि कट हे दोन महत्त्वाचे मुद्दे पोलिसांनी कोर्टामध्ये मांडलेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? नक्की मोहिनी, खरं जर बघितलं गेलं तर 9 तारखेला ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, सुरुवातीला अपहरण होऊन हत्या झाल्यानंतर 2 दिवसात यामध्ये संघटित लोक असतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र ज्या अर्थी बीड पोलिसांनी तपास केला, सुरुवातीला या 6 जणांवरती गुन्हा दाखल झाला. मात्र ग्रामस्थ असतील, संतोष देशमुख यांचे नातेवाईक असतील, यांनी ज्यावेळेस बीड पोलिसांवर संशय घेतला, त्यानंतर हा सगळा तपास जो आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आणि सीआयडीच्या तपासामध्ये कुठंतरी हे संघटित गुन्हेगारीचं हे स्वरूप आहे असं सिद्ध झालं. कोणीतरी सुरुवातीला 6 तारखेला मारामारी होते, 7 आणि 8 तारखेला रेखी केली जाते, 9 तारखेला त्यांच्याच मित्राच्या माध्यमातून त्यांचं लोकेशन सांगण्यात येतं. केजमधून ज्यावेळेस संतोष देशमुख निघतात, योगायोगानं सुदैवानं त्यांचा जो चुलत भाऊ आहे शिवराज देशमुख तो या ठिकाणी घडतो आणि म्हणून हा उलगडा होतो. जर शिवराज देशमुख जर संतोष देशमुख यांच्या गाडीमध्ये नसते तर कदाचित संतोष देशमुख यांचा मृतदेह देखील सापडला नसता. अशा पद्धतीची ही संघटित गुन्हेगारी आहे असं जे सीआयडीचे जे पोलीस अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी अशा पद्धतीनं कोर्टासमोर सध्या मांडणी केलेली आहे. त्यामुळे गट रचना, संघटित गुन्हेगारी या दोन्ही बेसवरती आरोपीवर मोक्का लागण्याची किंवा मोक्का लावा यासाठी आता सध्या तरी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान सीआयडी कडनं पुढाकार घेतला जातोय. मोहिनी जे नक्कीच महेंद्र, थोडंसं थांबा, आपण पुन्हा एकदा पाहूयात की घुले आणि सांगळे यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि सध्या युक्तिवाद सुरू आहे. आरोपीच्या वकिलांकडनं देखील युक्तिवाद केला जातोय. आरोपींचे वकील तिडके हे युक्तिवाद करतायत कोर्टामध्ये. आरोपींना हत्या केल्याचा अजिबात पश्चाताप झालेला नाही असं पोलिसांकडून वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. त्यावर आरोपींच्या वकिलांनी त्यांना पश्चाताप झालेला नाही असं म्हणता येणार नाही असा युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला आहे. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी सर्वांना अटक केल्याचं पोलिसांनी म्हटलंय, तर त्यावर कृष्ण आंधळे हा आरोपी सध्या फरार असल्याचं आरोपींचे वकील तिडके यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे. तर डिजिटल पुरावे प्राप्त झालेले आहेत अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे. आरोपींचा हा